बंधू बहिणींनो, नमस्कार. बघा, हे लेकरांना आज सुट्टी आहे. आज सुट्टी आहे लेकरांना. तर हे बघा, आज मॅगी बनवायला लागले. एक साईडला चहा ठेवलाय. बघा, एक साईडला चहा ठेवलाय. बघा, एक साईडला चहा ठेवलाय. आता हे बंद करते गॅस. हे बघा, आता इकडून मॅगी आहे. बघा, पोरं म्हणले आम्हाला नाही का मॅगी खायची या. तन्मय, पोरं म्हणले मॅगी खायची या. हाँ, मैगी खानी है. अरे मॅगी क्या खाते, चहा चपाती खा. तो ठीक है, चाय भी बनाओ, मैगी भी बनाओ. अरे मेरे को अभी मैगी चाहिए, ठीक है. बाद चाय बाद में हम 12-1 बजे पीते हैं, ठीक है. अभी तो सुनो. अभी जल्दी दो, बहुत भूख लगी है, बहुत भूख लगी है. जल्दी दो, बहुत भूख लगी है. बघा कसा चिडायला लागलाय माझ्यावर. चला, थोडासा बनवलाय माझ्यासाठी चहा. आता मी पिते. ते म्हणलं आता नंतर द्या मला. आता त्याला नंतरच देते. आता मी पिते थोडासा चहा. बघा, थोडासाच आहे, अर्धा कपच आहे. बघा, थोडाच आहे माझ्या पुरता. आता ते म्हणलं नंतर खातो बिस्किट आणि चहा. तर आता ह्यांच्यासाठी हे बघा, हे मॅगी एकच पाकिट होतं ना, 10 रुपयेवालं. कमी पडणार ना, दोघं आहेत ना. जाऊ दे, अर्धी अर्धी खाते नाही का. ते एक हातात मोबाईल धरते ना हो बहिणींनो, म्हणून असं खालीवरी होतंय ना. असं धरताच येत नाही ना. काय कोणी अहो हे मदत करत नाहीत ना धरायला. असलं तरी कोणी माझी मजा बघतात. हो का, आता लेकरं आहेत ना, जरा धरायचं ना लेकरं. आता हे मोठे तर नाही काही मदत करत. मोठ्यांना तर राग येतो ना माझा. 2-3 येड्यामध्ये त्यांचं थोडं तोंड दिसलंय तर त्यांना लई राग आला माझा. बंद कर, नको टाकू, बंद कर, नको टाकू. मी म्हणलं तुम्हाला बी आता टाकायला लावणार आहे नाही का, तुम्हाला बी काढायला लावणार आहे. बहिणींनो, मी त्यांना उलट पालटच बोलायला लागले. त्यांना काय करायचंय बहिणींनो, मी इडव टाकू अगर नाही टाकू, त्यांना काय करायचंय. हां, आता उद्या मी थकले भंगले तर मला काही हे देणार आहेत का काय. आता तर कोणी विचारत नाही एवढं. हां, आता हे काय सगळं कामाला जातात आणि मला सगळं करून खावं लागते. मग काय करणार, करून खावं लागते. आणि करून खायचं आता जिंदगीभर तर केलंय ना हो बहिणी, भरपूर केलं बघा काम. आता कुठाड कामं करायचं म्हणलं तर साधी बात आहे का हो बहिणींनो. हां, कुठाड कामं केलेले नसते. आणि आता किती गुडघे दुखतेत. मग आता कुठं का ते चपात्या लाटत होते तर आता ते पण नाही आता लाटत. म्हणलं होतं चपात्या लाटून, म्हणलं 4 महिन्याचा पगार जमा करून 4-4 हजार येत आहे ना. 4,000 पगार जमा करून म्हणलं चांगला मोबाईल घ्यावा हे ह्याच्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी. मी तर नाही बाबा बंद करणार. आता मग मला नाही समजत, पण मला आया बहिणी, भाऊबंद, बाळगोपाळ मला मदत करते की नंतर.
माझे व्हिडिओ चालायला लागले तर, हे का नाही बहिणीनो? त्यांना वाटते तुझे व्हिडिओ कोण बघन, आहेत बघणारे माझे व्हिडिओ, असं थोडे माझे व्हिडिओ कोणी नाही बघणार. बघते ना, मी काय थोडं वाईट टाकते का? हां, चांगलं टाकते ना बहिणी हो, चांगलं नाही टाकत का? आता जागा आहे थोडी कमी, तर तेवढ्या जागेमध्ये मी करते ना. आता ते म्हणतात आम्हाला नको व्हिडिओमध्ये घेऊ, कर तुला काय करायचं तर, तू ऐकाना गेली, म्हणून मी म्हणलं जाऊ दे, माझी मीच करते काय करायचं ते, हे का नाही? मग आता हातात मोबाईल असते ना, आणि एवढं आता पोरांचा मोबाईल कसला असणार बरं बहिणींनो? पोरांचा मोबाईल कसा असणार आहे तुम्ही सांगा? हलकाच असणार आहे ना. त्यांना भारीवाला मोबाईल कोण घेऊन देईन? हां, कोण घेऊन देईन त्यांना? हे बी कसं तरी मेहनत करून पोरीनं घेऊन दिला त्याला. लहान लेकरं रडतात, कामाला जावं लागते म्हणून तिने घेऊन दिला. तर त्यात लहान लेकरला, आणि त्याच्यामध्ये हे माझं व्हिडिओचं निघलं. काय माहिती आहे हो, नाही का? मला काय हौस होती की मी व्हिडिओ काढाव, टी व्हीवर होते का नाही बघावा. ते लहान पोराला सांगितलं तुला येते का, तर ते बसलं होतं 2 दिवस झटत लहान पोरग. बहीण हो, 2 दिवस ते लहान पोरग झटत बसलं होतं. मग त्याला कसं, आता इंग्लिश शिकतात ना लेकरं, मग त्याला कळलं तर मग त्यांनी टाकलं तर बघितलं तर असलं विचित्र तोंडन बिंडन दिसलं. म्हणजे बरोबर नाही टाकलेलं ना ते, पहिला व्हिडिओ नाही का, 2 वर्ष झालं असं टाकलं असं, तर काही कळलंच नाही. तर ते बघायला लागले तर सगळे लागले हसायला, हे कसलं तोंड आले म्हणलं दिसू द्या, कसलं बी दिसू द्या. मग त्याच्यावर 2 वर्षाच्या नंतर मग मला मी म्हणलं बघ रे जरा त्याच्यावर आहे का ते 2 वर्षापूर्वी टाकलेलं. ते माझं नाव बघितलं तर माझं नाव बी होतं, ते व्हिडिओ बघून लागले. म्हणले अरे हाय अजून शिने, मग हाय म्हणल्याच्या नंतर